त्यांच्या आंदोलनाचं पुढे काय होईल काय? बाबा एकच मिनिट, यालाच दोन एक प्रश्न. तुम्ही म्हणता की रयतेच्या मराठ्यांसाठी लढा उभारला पाहिजे, त्याला तुम्ही एक गरजवंत मराठा नावाची टर्मिनॉलॉजी वापरली होती. नाही, रयतेतला मराठा ही माझी टर्मिनॉलॉजी आहे, तेवढंच. भाषणात एकदा गरजवंत मराठा असं म्हणतो. नाही, गरजवंत मराठा माझा शब्द नाही. आतापर्यंत जरांगेंच्या बाबतीमध्ये भाजपचे नेतेच आहेत ते फार स्पेसिफिक धोरण आपण बोलत होते. आता मात्र या आंदोलनाच्या दरम्यान भाजपने त्यांची स्ट्रॅटेजी बदललेली दिसते, फार आक्रमक झाली. म्हणजे अगदी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती जरी आली तरी तिथपर्यंत जायची तयारी भाजपच्या नेत्यांची दिसते. थोडक्यात इतके दिवस बॅक फुटलं होतं, आता ते एकदम फ्रंटला येऊन. माझं एवढंच फक्त त्याच्या ओबीसीना म्हणणं आहे की या ट्रॅकमध्ये अडकू नका. मागच्या वेळेस सुद्धा हाच ट्रॅक त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचं असणारं प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं, अशी असणारी परिस्थिती आहे. आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणारं ओबीसींचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेले. मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे. तेव्हा माझं ओबीसीनं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असणारं सुरुवात करा. हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं, म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे. बीडमध्ये जे काही झालं, मग हाकेंवर हल्ला झाला, नंतर दोन्ही गट आक्रमक झाले, मग एका अर्थाने पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा हा प्रकार दिसतोय. बीड ही प्रयोगशाळा आहे त्या अर्थाने. हाकेंना पण ड्राईव्ह केलं जाते का जाणीवपूर्वक? त्यांनी पण गेवराईला जाणं, तिथंच लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार होईल असं हे सगळं तुम्हाला म्हणजे डिझाईन वाटतंय का? ते शेवटी असं आहे की तुम्हाला शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे. आता अशांततेतून अशांतता करणार असाल आणि तुम्हाला काही मिळणार असेल तर मग ती अशांतता पसरवण्यासाठी माणसं काही करायला तयार होतील. मराठवाड्यातील हे काही जिल्हे आहेत इथेच कायम होत असते. हे मान्य आहे तुमचं. Sir, question on economics. How do you look at the economic condition of this India, especially continuous fluctuation in international? See now what needs to be watched out. म्हणजे आता काही वॉच आउट करावं लागणार आहे ते म्हणजे आतापर्यंत रशियन वॉर जो आहे तो क्रूड ऑइलवरती असणारा पोचल्या गेला अशी असणारी परिस्थिती आहे. रशियाला कंट्रोल करण्यासाठी आता असणारा क्रूड जोरदार सुरुवात झाली आहे आणि हे जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज जे आहेत त्याला या अमेरिकेच्या असणाऱ्या धोरणाला कसं रिॲक्ट करतात हा त्याच्यामध्ये मी पाहतोय. अजून एक मिनिट अजून एक त्याच्यामध्ये आहे की आपण रशियाचं ऑइल विकत होतो, घेत होतो 10 पैशात, विकत होतो 13 पैशात. आपला हा जो नफा आहे या नफ्यामुळे असणारा भारतीय अर्थव्यवस्थेला एक स्टेबिलिटी आहे, नाही असं नाही. उद्या समजा एका अर्थाने
रशिया युक्रेन वॉर खऱ्या अर्थाने थांबलं किंवा त्याच्यामध्ये वर्ष 2 वर्षासाठी सुद्धा जसा प्रयत्न केला जातोय की तिथे असा ब्रेक घेण्यात यावा असं जे चाललेलं आहे त्यामध्ये युरोपियन कंट्रीजना ज्या इनडायरेक्टली तेल आणि गॅस चाललेला आहे तो डायरेक्टली जाऊ शकतो. तो डायरेक्टली गेल्यानंतर आपलं जे 3 रुपयाचं इन्कम कमी झालेलं आहे त्याचा फटका किती होणार हा त्याच्यातला महत्वाचा आहे. आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की ट्रम्पनी आपण दर वर्षाला रशियन ऑइल किती विकतो याचा त्यांनी फिगर दिला होता. दॅट वॉज $85 बिलियन. आता $85 बिलियन मध्ये इव्हन 2% जरी आपल्याला प्रॉफिट असेल तर आपलं इन्कम किती आहे हे आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे तो असणारा इफेक्ट फार मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आताच्या सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये किंवा आज रात्रीपासून जो आपल्याला टॅरिफ लागू होतो म्हणजे अज्युम करा तुम्ही पंतप्रधान असता तर काय निर्णय घेतला असता? हे जेव्हा येते हे लक्षात आलं असतं तो ऑल्टरनेटिव्ह मार्केट्स अवेलेबल काय काय ती शोधली असती आणि त्यांच्याबरोबरचा असणारा व्यवहार हा आपण सुरुवात केला असता. परिणाम आपल्याकडे काय होणार आहे की प्रोडक्शन थांबेल काही दिवसासाठी पण काही आपण असणारा सेल करतोय ते डेली यूज मधलं आहे त्याच्यामुळे त्याला तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह मार्केट मिळालं तर आहे पण परिणाम हा आपला सोडा जो करणार आहे त्याच्यामध्ये कसा आहे. म्हणजे मध्यंतरी मी असं म्हणालो त्यांचं 50% टॅरिफ लावतात त्यांना म्हणा तुम्ही लावा आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. तेवढा व्यवहार आम्ही तुमच्याशी असताना कमी करू. परिणाम आपल्या इथं आहे पण तिथे यूएसमध्ये महागाई वाढणार त्याचं काय इन्फ्लेशन वाढणार त्याचं काय किंवा असणारा अमेरिकन व्यापाराने 50% टॅरिफ लागले त्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा घेतलं ऍज अ रिक्वायरमेंट. कॉस्ट इफेक्ट जो आहे तो अमेरिकन जनतेला त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. टॅरिफ हे जे वेपन आहे हे डबल एजेड वेपन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोलत होते टॅरिफ हा जो इश्यू आहे हा डबल एजेड आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित वापर केला तर त्याचा बेनिफिट हा देशाला होऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. काल अहमदाबादमध्ये सरकार जे रेमेडीज घेतंय काल जीएसटी कमी करण्यासंदर्भातला काउन्सिलचा निर्णय अपेक्षित आहे. काल मोदी अहमदाबादमध्ये रॅलीत असं म्हटलं की त्यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला. मेक इन इंडिया म्हणत स्वदेशीचा नारा देऊन या रेमेडीजने तुम्हाला वाटतं का या टेरिफने जे इकॉनॉमिकल इश्यूज तयार होतील तर त्याला खरंच काही काउंटर आपण करू शकू? आपण असं मोठं काय अमेरिकेकडून घेतो की ज्याच्यावरती तुमचं आयुष्य डिपेंडेड आहे. मी इथे प्रत्येकाने विचारलं पाहिजे स्वतःला की माझ्या घरामध्ये लागणाऱ्या ज्या बेसिक वस्तू आहेत त्या बेसिक वस्तूमध्ये एखादी वस्तू अशी आहे की जी अमेरिकेकडून येते अशी वस्तू आहे का? तर नाही. तर आय एम नॉट एन अमेरिकन गुड्स बायर. त्याच्यामुळे मी बायर नसल्यामुळे माझ्यासारख्या अनेक आहेत देशामध्ये. पण इकॉनॉमिकचा सायझेबल पार्ट जो आहे तो आयटी इंडस्ट्रीतनं येतो. आपली बरीचशी प्रोडक्ट्स जी आहेत ती अमेरिकेला विकली जातात. जो सगळ्यात जास्त हॅम्पर होईल असं म्हटलं जातंय आताच्या घडीला. आयटी इंडस्ट्री इमिजिएटली हॅम्पर होईल हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण लॉंग टर्म मध्ये नाही.
सागर आणि एक या मिनिट सगळ्यामध्ये- सागर या सागर सगळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणले की डेड इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमी ही डेड इकॉनॉमी आहे, आणि राहुल गांधी त्याला म्हणले होते की बेसिकली त्याला फॉर म्हणले होते की डेड इकॉनॉमी आहे. त्याच्यात काय वाटतं? इकॉनॉमी ही कधी डेड नसते. देर इज नो टर्म इज डेड इकॉनॉमी. डेड इकॉनॉमी म्हणजे इट्स अ डेड नेशन. नेशन डेड झालं की त्या नेशनची इकॉनॉमी डेड असते, अशी परिस्थिती आहे. इकॉनॉमी ही नेहमी लाईव्ह असते. फक्त ह्या लाईव्ह इकॉनॉमीमध्ये तुमचे अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत. आता मी जसं म्हणालो की त्यांनी म्हटलं की इफ आय वॉज अ प्राईम मिनिस्टर व्हॉट आय वुड डू. आफ्रिकन मार्केट माझ्यासाठी आज ओपन आहे. टोटल आफ्रिकन मार्केट ओपन आहे. त्याच्याच बरोबर असणारा हे जे एशियन कंट्रीज आहेत, जे अनएक्सप्लोर्ड आहेत, ते सगळ्यात मोठं असणार आहे. आणि आज गव्हर्नमेंट तेच करते. दे आर लुकिंग ईस्ट अँड दे आर लुकिंग साऊथ. सर, संविधानावर चालणारा देश आहे. आपण गेली अनेक वर्ष या सगळ्या भूमिकातून वेगवेगळ्या ठिकाणी मांडले. पण पुण्यासारख्या ठिकाणी ना काल एक रील स्टार आहे अथर्व सुदामे म्हणून, त्याने एक गणपतीचा व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून मूर्ती घेण्याचं अयोग्य की योग्य असा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यावरती टीका झाली. त्या रील स्टारनं तो व्हिडिओ डिलीट केलाय, माफीनामा द्यावा लागलाय त्याला. अनेक संघटनांनी त्याला विरोध केलाय. अगदी ब्राह्मण महासंघापासून त्याची लाईव्ह काढण्यात आली आहे. एखाद्या रील स्टार कलाकाराला जो इन्फ्लुएन्स आहे त्याला अशी धमकी देणं किंवा माफी मागायला लावणं कितपत योग्य आहे, आणि असंच देश पुढे जाणार आहे? आणि जो सर्व धर्म समभावासाठी प्रयत्न करत होता, मेसेज देण्याचा त्या रीलमध्ये, त्याचा एक मेसेज की सर्व धर्म समभाव होता, आणि दुसऱ्या बाजूला त्याचं तेच रील यांच्या सांगण्यावरनं की कोणाकडून गणपती घ्यावा आणि कोणाकडून गणपती घेऊ नये या रील होता. त्यातून कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. त्याच्यामुळे समाज व्यवस्थेनेच कुठलं कॉन्ट्रडिक्शन स्वीकार एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत. या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदे सत्ताधारी राहतात की बिगर सत्ताधारी राहतात याचा निकाल लागायचा आहे. एक दुसरं जे आहे, जिथे वंचितची भूमिका जी आहे ती आम्ही असं मागच्या 2 महिन्या अगोदरच क्लिअर केली होती की आम्ही जिल्हा स्तरावरती अधिकार देण्यात आलेले आहेत की त्यांनी जिल्ह्याच्या लेवलवरती बीजेपी सोडून त्यांनी असं युती केली तर आम्हाला हरकत नाही. सर, भविष्यात राहुल गांधी मोदींना काउंटर करू शकतो ज्या पद्धतीने ते चाललेत आता, वोट चोरी या सगळ्या गोष्टी ते लोकांनी डिसाईड करायचं असतं. पोटेन्शियल वाटतं तुम्हाला राहुल गांधी? लोकांनी ठरवायची असते ती पोटेन्शियलिटी. सर, तुम्ही संविधानाच्या बाबतीत आग्रही असता. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक विषय सतत चर्चेत आहे. वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी गेल्या 15 दिवसांपूर्वी पुण्यात एक संन्यस्त खडकचा प्रयोग बंद पाडला. काल नवी मुंबईला सुद्धा तो प्रयोग बंद पाडला काही दलित कार्यकर्त्यांनी, आणि त्यात आक्षेप घेतला जातो की संन्यस्त खडक जे लिहिलंय त्या गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आली. त्यावरती जे पटकथाकार आहेत किंवा दिग्दर्शक जे आहेत, प्रोड्युसर्स आहेत, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली. जी वाक्य वगळायची मागणी केलेली होती ती वाक्य वगळली, तरी सुद्धा कालचा नवी मुंबईचा प्रयोग थांबवण्यात आला. तुम्हाला असं वाटतं का की या अशा पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ले करून? ते माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की अभिव्यक्ती जी आहे ही कोणावरती टीका करण्यासाठी नाही आहे, तो स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी आहे. तुम्ही स्वतःची अभिव्यक्ती ही दुसऱ्यावरती टीका करण्यासाठी आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, मानणारा जो आहे तो तुमच्या अंगावरती येणारच आहे. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की मर्यादेच्या बाहेर अनेक गोष्टी केल्या तर त्या लोकांना सहन होत नाहीत.
त्याच्यामुळे उद्या तुम्ही असं म्हणाल जिथे की भारतामध्ये हिंदू महासभा सॉरी गिरिराज किशोर होते, यांचं बाहेर जाणं आणि तिथे असं म्हणणं की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, त्यांना अनेक देशांनी बॅन केलं. प्रश्न असा आहे की तुमचे विचार हे तुम्ही तुमच्या पुरते ठेवले पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांवरती लादायला सुरुवात केली की त्याची रिबाउंड सुरुवात होतो. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टी किती खेचायचा यालाही लिमिट आणि मर्यादा आहेत. साहेब, राज्यातील आदिवासी जाती आणि नवबुद्ध समाज आहे, त्या समाजासाठी व्यावसायिक करण्यासाठी जे कर्ज दिलं जातं, जे महामंडळ आहे, ते आर्थिक खोड्याच्या उंबरठ्यावर आहे. ते कुठंतरी महामंडळ बंद करण्याचा घाट घातला जातोय. ते मला ते तुम्ही महात्मा फुले विकास महामंडळ म्हणत असाल ते बंद केलं पाहिजे. याचं कारण की त्याच्या येईल की दुसरं इन्स्ट्रुमेंट जे गव्हर्नमेंटने उभे केलेले आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये त्या अधिक प्रभावित आहेत असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. याचं कारण की महामंडळ ही जी निघाली सगळी, म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ निघालं, शिवडी महामंडळ निघालं, वसंतराव नाईक महामंडळ निघालं, महात्मा फुले विकास महामंडळ निघालं आणि अजून अशी 7 महामंडळ आहेत. आता 50 झाले सर. प्रत्येक समाजाला ते प्रत्येक समाजाला दिलेली, पण त्याचं बजेट नाही अजून. यांना ऍटलिस्ट थोडं थोडं बजेट आहे. या त्यांचा सिव्हिल स्कोर संपवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ते बँकिंग सिस्टमने चालू झाले असतं तर अधिक चांगले आहेत असं मी त्या ठिकाणी मानलं असतं. पण ते बँकिंग सिस्टमने न चालवल्यामुळे ते असताना नुसतं कुरण म्हणता येईल त्या स्वरूपामध्ये दिले आहेत. म्हणून मी म्हणाल की ते बंद झाली तरी काही फरक पडत नाही. वीस सरकारमध्ये असो, वंचितांच्या आणि बहुजनच्या लाईफस्टाईल मध्ये काही विशेष फरक पडत नाही. तर अशा केसमध्ये एक सेपरेट इलेक्टोरल सिस्टीम जी बाबासाहेबांनी सांगितली होती त्याच्यावर एक नवीन सिस्टम तयार करून काय याच्यावर परिणाम होईल. आणि दुसरं प्रायव्हेट सेक्टरमध्ये अफर्मेशन ऍक्शन संदर्भात तुमचं काय म्हणणं? ते माझे त्याच्यावरती एक मत आहे की ज्या सेपरेट इलेक्ट्रोल सिस्टमचा बाबासाहेबांनी ब्रिटिश असताना त्यांनी ती मागणी ठेवली, मान्य करून घेतली, काही वेळेस चालवलीही. पण ज्यावेळेस घटना निर्माण करण्याची असणारी चर्चा ही सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी सेपरेट इलेक्ट्रोलला स्वतःहूनच विरोध केला होता. आणि ते म्हटले आम्ही स्वतःहूनच जर राज्य करणार असो तर मतदारामध्ये भेद असता कामा नये ही त्यांची असणारी भूमिका होती आणि त्यांनी त्याला विरोध केला होता. त्याच्यामुळे ते त्यातून फार काही साध्य होईल असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये. एकच प्रश्न विचारतो सर, आपण म्हणालात की आपले पक्ष म्हणजे आरपीआय रिपब्लिकन चळवळीतील 20 वर्षानंतर लोक सगळेजण मतदान करतील. तर आतापासून आपण किंवा रामदास आठवले साहेब असे आपल्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक किंवा संस्थात्मक कुठले कार्यक्रम दिले आहेत की ज्या विश्वास आपल्याला आहे की 20 वर्षानंतर ते येते आणि त्याचं रिस्पॉन्स काय येतो? आजच्या स्थितीच्या याच्यामध्ये तुम्ही नुसतं कार्यक्रम बघता, मी कार्यक्रम बघत नाहीये. जी काही ओव्हरऑल डेव्हलपमेंट झालेली आहे मग ती सायंटिफिक क्षेत्रामध्ये असेल की ज्याची चर्चा कधीच झालेली नाहीये, किंवा आयटी सेक्टरमध्ये असणारा वंचितांचा पार्टिसिपेशन किती आहे त्याची ही चर्चा कधी झालेली नाहीये, किंवा इथला असणारं जे काही बेसिक डेव्हलपमेंट झाल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स मार्फत त्याच्यामधलं असणारं कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्या कॉन्ट्रीब्युशनच्या असणाऱ्या चर्चा झालेल्या नाहीत, किंवा इथला असणारा मिलिटरी सेटअप आहे त्या मिलिटरी सेटअप मधला असणारा झालेला नाही. पण सामान्य माणसा हा त्याच्याबरोबरचा असणारा ज्याला आपल्याला म्हणता येईल की व्यवहारातून संबंधातून
जवळ यायला लागलेला आहे. आणि म्हणून जी काही सोशल अॅनिमॉसिटी होती ती हळूहळू आता सर गळायला लागलेली आहे. हा क्लास आज मी असं म्हणेन की सत्ताधारी होण्याच्या ह्याच्यामध्ये आहे का, तर ती प्रोसेस सुरुवात झाली. मी 20 वर्ष याच्यासाठी म्हणालो की नेक्स्ट जनरेशन जी येईल या सगळ्या ह्याच्यामध्ये ती स्वतःला व्यक्त करणारी जनरेशन असेल. आणि ही जशी स्वतःला व्यक्त करणारी जनरेशन होत असेल तशी ती एसर्टिव्ह सुद्धा असेल. आजची जी एसर्टिव्ह आहे ती व्यक्तिगत एसर्टिव्हनेसच्या साठी अशी मी त्या ठिकाणी मानतोय. तो मग ज्या सिस्टम मध्ये आहे त्या सिस्टमच्या एसर्टिव्हनेससाठी तो ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस माझ्या अंदाजानं इथे बदललेली परिस्थिती असेल. आणि त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मी जसं म्हणालो की माणसं बदलतात आहेत. म्हणजे मी त्या ह्याच्यामध्ये नाही की माणसं स्टॅग्नंट आहेत असं नाही, माणसं बदलतात आहेत. माझी अपेक्षा असेल की यांनी 10 पावलाने बदलावं, पण त्या माणसाची 10 पावलं चालण्याची कॅपॅसिटीच असेल. आज 3च पावलं चालण्याची असेल, तो 3 पावलं चालला तरी त्याच्यातला असणारा एक सोशल बदल झालाय असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे हा बदल तिथला असणारा जो आहे तो एक महत्वाचा आहे. आणि तोच बदल त्याला असणारा सत्ताधारी घेऊन जाईल अशी परिस्थिती आहे. सध्या सूर्यवंशी संदर्भात काय स्थिती आहे? कारण त्याच्यावर एसआयटी नेमलेली आहे, ते पुढे काय होईल तेच कसं होईल? कोणाचं? सोमनाथ सूर्यवंशी. सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये एक हर्डल आलंय असं मला सकाळीच औरंगाबादचे वकील जे आहेत त्यांनी असं निदर्शनास आलेलं आहे. पण मी त्यांना चेक करायला सांगितलेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे. कारण का कोर्टाने असं सांगितलं, औरंगाबाद हायकोर्टाच्या बेंचने असं कळवलं होतं की ऑर्डरमध्ये की ज्यांचा कोणाचा परभणी आणि ह्या सगळ्या इलाक्याशी संबंधित असेल त्यांना असणारं एसआयटीमध्ये घेता कामा नये असं असणारं बंधन गेलं होतं. पण तिथल्या काही वकिलांचं म्हणणं असं आहे की तिथल्या 2 जणांचा संबंध आहे. तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहे ते पब्लिक प्रॉसिक्युटर मार्फत आम्ही असणारं ते कन्फर्म करून घेतोय की त्यांचा संबंध आहे की नाही. गोरेगाव भीमाचा जो आयुक्त आहे, गोरेगाव भीमाचा आयुक्त, त्याला आतापर्यंत 14 वेळा मुदतवाढ देण्यात आली. सरकारची मानसिकता आहे की नाही की हा आयोगाचं कामकाज पूर्ण होऊन एकदाचा रिपोर्ट यावा? आपणही बऱ्याचदा तिथे साक्षीला आलेला. हा मी कालच होतो कमिशन पुढे. कमिशनचं मला वाटतं अंतिम टप्प्यातलं काम आलेलं आहे. एक बातमी होती शरद पवारांच्या नावाची की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलेलं आहे भीमा कोरेगावच्या संदर्भातलं. आणि त्या पत्राच्या संदर्भातलं असणारं शरद पवार यांना असणारं कमिशनने एक पत्र लिहिलं होतं की तुमच्याकडे जे पत्र असेल तर ते कळवावं. काल कालच त्यांच्या वकिलांनी असं कळवलेलं आहे की आमच्याकडे असं असताना काही पत्र नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कोर्टाने त्यांना असं सांगितलं की बातमीमध्ये नोटीस असल्यामुळे तुम्ही त्याचं असं उत्तर दाखल करा. तर त्यांचं उत्तर दाखल झालं की माझ्या अंदाजानं लास्ट स्टेप आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्या कमिशनची. सर, पण इतकी उठाठेव करून काही हाती लागेल असं तुम्हाला वाटतं का? आता 7 वर्ष झाली ज्यांना या कोरेगाव ते एक कमिशन हा जो भाग आहे, कमिशन हा जो भाग आहे तो एकाच गोष्टीवरती संशोधन करणं. कमिशनमध्ये आपण जे म्हणतो की बा याच्यावरती दोष येईल, त्याच्यावरती दोष येईल, त्याच्यावरती दोष येईल, ते अजिबात नाहीये. तिथे फक्त या दंगलीचं कॉज काय तेवढंच फक्त येईल, त्याच्या पलीकडे काहीच येणार नाहीये. पण दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की ज्याची इन्क्वायरी झाली पाहिजे होती की एसपी हक जे होते त्यावेळेस त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळाली की नाही, आणि त्यांना इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्यांनी असणारं ती इन्फॉर्मेशन असणारं
डीआयजी नांगरे पाटील होते, ती नांगरे पाटील यांना दिली की नाही? त्यांनी दिली असेल तर नांगरे पाटील यांनी असताना इन्स्ट्रक्शन्स काय दिले हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर इनॅक्शन जे आहे ती जी इन्क्वायरीचा भाग जो पोलिसांचा आहे ती तर सुरुवातच झालेली नाही. आपण आता जे म्हणाला की हे जे कमिशन नेमले कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट त्याच्या खाली होते, त्याच्यामुळे याचा जो काही रिपोर्ट आहे तो तर एकतर विधिमंडळात सादर करणं बाइंडिंग असेल आणि त्याच्यावर एटीआर गव्हर्नमेंटला बाइंडिंग असेल. त्यामुळं आपल्याला नेमकी अपेक्षा काय? फक्त रिपोर्ट येईल आणि तो माझं त्या ह्याच्यामध्ये म्हणणंच आहे की जे सुप्रीम कोर्टामध्ये जे ऍफिडेव्हिट दाखल करण्यात आलं होतं, दंगलीचे असणारे सूत्रधार कोण यांची नावं देण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाला असणारं आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही ह्याची असणारी इन्क्वायरी करतो आणि पूर्णपणे चौकशी करून योग्य ती कारवाई करतो. ती कारवाई पूर्णपणे थांबवलेली आहे, ती काय पुढे सरकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे.